कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला झालं ना हो सगळ्यांचं? हा खेळ संपला? नाही थोरले सरकार, आहेच का अजून? हा खेळ संपलाय. आता पुढचा खेळ बाकी आहे. त्या खेळाचं नाव आहे हार्ट टू हार्ट. हाय का आता परत इंग्रजी खेळ? हे काय चाललंय? हे हार्ट टू हार्ट म्हणजे काय? एवढा काही विषय हार्ड नसेल, ऐकून तर घे. हार्ट मनाचं मनाला असं काहीतरी असणार. बरोबर. हा हो तसंच. म्हणजे भाऊजी, तुम्ही वहिनींविषयी सांगायचंय तुम्हाला जे काय वाटतं ते, आणि खरं खरं सांगायचंय. आणि वहिनी सेम तुम्ही सुद्धा भाऊजींविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगायचंय. मग आता म्या कुणाविषयी बोलायचं? अहो तसं नाही, तुम्ही सगळ्यांनी या घरातल्या नवीन कपल विषयी बोलायचंय. तुम्हाला जे काय वाटतं ते, म्हणजे थोडक्यात तुमचं मनोगत व्यक्त करायचंय. तर कोणापासून सुरुवात करूयात? म्हणजे आता याच्यात काय चिट्ट्या बिट्ट्या नाही पाडायच्या ना व? नाही नाही, ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाही आहेत. आपणच आपला क्रम ठरवायचा. मला वाटतं आपण सिनियर्स पासून चालू करू. हा हो, मलाही तेच वाटते. आजी, तुमच्यापासून सुरुवात करूयात. म्हणजे काय करायचं? आधिपती आणि सुनबाई बद्दल बोलायचं? हो. हो आई, त्या दोघांच्या बद्दलच तुम्ही बोलायचंय. मग त्यात काय, बोलते की. चांगलं बोल जरा. तर कसं आहे, कसं आहे? या दोघांचा संसार आता सुरू झाला आहे. आधिपती पहिल्यांदा एकटाच होता, म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या आयुष्यात सुनबाई आली तेव्हा त्याचं दोनाचं चार हात झालं. आणि सुनबाई त्याच्या बरोबर असताना त्याच्यानंतर जर का आधिपतीला विचारलं त्याचं जे आयुष्य चाललंय त्याच्याबद्दल, की अरे बाबा रे, तुला हे आधीचं आयुष्य तुला चांगलं वाटतंय का आताचं आयुष्य चांगलं वाटतंय? तर मी खात्रीनं सांगते, त्याला आताच आयुष्य चांगलं वाटणार आहे की नाही. म्हणजे काय आहे, त्याचं आयुष्य आता दृष्ट लागण्यासारखं झालंय. दृष्ट लागण्या कसलं, नक्षत्रवाणी झालंय. कारण त्याच्या आयुष्यात नक्षत्रवाणी सुनबाई आली आहे. म्हणताना दोघांनी मिळून त्यांनी ही रीत पूर्ण केली आहे. तर एवढी अवघड परीक्षा असून बी ते जिंकून परत घरी आले आहेत. मला लय अभिमान वाटतोय. मी हे समजतो त्यांच्याबद्दल बोलले, माझी दृष्ट लागाय ना ग पोरांनो, मी दृष्ट काढतीय. बस एवढंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.